नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्रातील अध्याय 3 मधील अंबरीशांची कथा. अंबरीश नावाचा ब्राह्मण होता. एके दिवशी तो निर्जल उपवास दिवसभर ईश्वर नामस्मरण करे. अभ्यागताचे स्वागत करणे ही त्याची ख्याती होती. द्वादशीच्या दिवशी पारणे करण्यापूर्वी कोणी अतिथी आला तर त्याला प्रथम जेवायला वाढायचे, मग आपण भोजन करायचे असे शास्त्र आहे. एकदा दुर्वास मुनी त्यांचे एकादशी व्रत भंग करण्याच्या हेतूने अंबरीशाकडे गेले. त्यांना पाहून अंबरीशाला आनंद झाला. त्याने अर्ध्य पाद्य देऊन त्याच्या लौकिकाला शोभेल असे त्याचे यथोचित स्वागत केले. त्यांना वंदन करून विनंती केली, ऋषीवर्य, आज साधन द्वादशी तिथी घटकावरच आहे. एकादशीचे पारणे करायचे असेल तर तेवढ्या काळात भोजन करणे प्राप्त आहे. तेव्हा आपण स्नानादी उरकून वेळेवर परत यावे, म्हणजे मला वेळेत भोजन करून पारणे करता येईल. होय, मी लवकर परत येतो, असे सांगून दुर्वास मुनी नदी किनारी गेले. तेथेच अनुष्ठान करायला बसले. इकडे अंबरीशाने त्याची वाट पाहून विलंब होऊ नये म्हणून नुसते तीर्थ हातावर घेऊन पारणे केले. दुर्वासांसाठी पंचपक्वान्नाचे भोजन तयार केले. तेवढ्यात दुर्वास आले. अंबरीशाच्या मुखाकडे पाहून म्हणाले, काय रे दुरात्म्या, मी अतिथी म्हणून तुझ्याकडे आलो होतो. माझी वाट न पाहता तू एकट्याने आधी भोजन कसे केलेस? मुनिराज, मी आपली खूप वाट पाहिली. आपल्याला येण्यास विलंब होत आहे असे पाहून नाईलाजाने व्रतभंग होऊ नये म्हणून मी भोजन केले. मला क्षमा करा. अंबरीश ब्राह्मण म्हणाला, मला काही सांगू नकोस. या पापाचे फळ भोगावे लागेल. त्यासाठी मी तुला शाप देतो की तू 84 योनीत जन्म घेशील. त्याशिवाय तुला मुक्ती मिळणार नाही. अंबरीश ब्राह्मण घाबरला. त्याने तात्काळ भगवान विष्णूचे स्मरण व धावा केला. ब्रह्मविदर्धन ब्रह्मज्ञ ब्राह्मणप्रिय. त्या क्षणी भगवान विष्णू वैकुंठातील अंबरीशाजवळ प्रगट झाले. श्री विष्णू दुर्वासांना म्हणाले, महामुनी, तुम्ही निष्कारण माझ्या भक्ताला शाप दिलात. भक्ताचे रक्षण करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे आणि ते मी करेन. त्याचे शाप मी भोगीन. तुम्ही फक्त अंबरीश ब्राह्मणाला दिलेला शाप मला भोगावा लागेल असा उशाप द्या. यावर दुर्वास मुनी म्हणाले, तथास्तु. अंबरीश ब्राह्मणाला मुक्ती मिळेल, परंतु हे ब्राह्मण देवा, तू विविध स्थानी व विविध योनीत मिळून 10 वेळा अवतार घे. श्री विष्णू म्हणाले, मी लक्ष्मी सहित अनेक अवतार घेऊन दृष्टांचा नाश व संतांचा आणि देवांचा उद्धार करीन. त्याप्रमाणे विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध असे 9 अवतार घेतले व पुढे 10वा कलंकी अवतार होणार आहे. देवांचे अवतार केवळ सत्कार्यासाठीच होतात. ते कधी प्रकटपणे तर कधी गुप्तपणे ते केवळ ज्ञानी लोकांनाच कळतात. सिद्धमुनी म्हणाले, नामकरणी हे विभूतीयुक्त व्यक्ती विष्णूचेच अवतार आहेत. एकदा तर ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा पृथ्वीवर एकाच वेळी एकाच ठिकाणी जन्म झाला. ती प्रतिव्रता अनुसूयेची कथा आहे. माझी अंबरीशाची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.